पळणीस्वामी पुढे शंकर भट्टांना सांगू लागले की त्या स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये एक पुण्याचा भाग केला होता, तो म्हणजे तिने एका दत्तभक्ताला एकदा जेव घातले होते. ज्यावेळेला तिने तिचा देह सोडला त्यावेळेला यमदूत तिला घेऊन जाताना यमराजाकडे नेले आणि यमराजाने त्यावेळेला तिला विचारले की तू एकदा एका दत्तभक्ताला जेवण दिले होते, त्यामुळे तुला त्या कर्माचे विशेष असे पुण्य लाभले आहे. तेव्हा तुला आता प्रथम पाप भोगायचे आहे की पुण्य, असे जेव्हा स्त्रीला यमराजांनी विचारले, तेव्हा स्त्री म्हणाली की जे थोडेसेच आहे ते मी प्रथम भोगते. म्हणून तिला तिच्या पापामुळे या पापयोनीतून तिला या सर्पाचा जन्म मिळाला. सर्पाच्या योनीमध्ये तिचा जन्म झाला आणि अशा प्रकारे ती त्यामुळे सर्वांना चावत असे. आणि ती स्त्री जेव्हा मानवाच्या रूपामध्ये होती तेव्हा ती अतिशय रजोगुणी असल्यामुळे तिने तिच्या नुसता जवळ आलेल्या माधवाला दंश केला होता आणि तिच्या पूर्वपुण्याईमुळेच माधवास तिने दंश केला होता आणि माधव मात्र त्याच्या पूर्वजन्मीच्या पापामुळेच अशा प्रकारे या मरणासन्न अवस्थेमध्ये गेला होता. आणि कालांतराने श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेने ही जी स्त्री आहे हिला या सर्पयोनीतून मुक्तता मिळाली. पळणीस्वामी पुढे शंकर भट्टांना सांगू लागले की आपले दत्त महाराज आहेत ना, ते अतिशय अल्पसंतोषी आहेत बघ. अरे थोडीशी जरी आपण सेवा केली ना तर ते त्या भक्तावरती अतिशय प्रसन्न होतात आणि त्या सेवेचे दत्त महाराज त्यांच्या भक्तांना अमाप असे फळ देत असतात. दत्त महाराजांच्या नावाने कुणीही एखाद्या व्यक्तीला जर अन्नदान केले ना आणि जर ती व्यक्ती योग्य असेल तर त्या अन्नदानाचे दत्त महाराज त्या व्यक्तीला विशेष फळ देतात. अन्नाच्या थोड्या भागानेच आपले मन बनत असते आणि अन्नदात्याची जशी मन, बुद्धी आणि चित्त असते किंवा अहंकार शरीराचे मंगल स्पंदनाने भरून जातो, त्यामुळे त्यांच्यामध्ये लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. पळणीस्वामी म्हणाले की त्यांना ज्या काही इच्छित वस्तू, समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष, ह्या सगळ्या सृष्टी सगळी सूक्ष्म स्पंदने आणि सूक्ष्म नियमांनीच हे चालत असते. श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे नामस्मरण केल्याने लक्ष्मी, धन, ऐश्वर्य आणि समाधान आपल्याला प्राप्त होत असते आणि जे दत्त महाराजांचे अनुग्रहित असतात त्या मनुष्यांचे भाग्य आपण काय वर्णन करावे, असे पळणीस्वामी शंकर भट्टांना येथे सांगत आहेत. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.